आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो, त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल। तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल। कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या। इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका। सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका। वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालावा। आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल। सकाळचे ताजे ऊन आज तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करेल। उपाय: जर त्यांनी लोखंडाच्या भांड्यात पाणी पिले तर प्रियकर प्रियासी मधील संबंध घनिष्ठ होतील। आता पुढची रास वृषभ रास। आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता। कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो। इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाही, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे। थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल। आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकतात आणि टीव्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकतात। आज तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभा राहील। दिवास्वप्न पाहणे वाईट नाही, या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकतात। असे तुम्ही आज करू शकतात कारण तुमच्या जवळ वेळेचा अभाव नसेल। उपाय: वाढत्या आर्थिक स्थितीसाठी संतांना काळ्या बॉर्डरची पांढरी धोतर दान करा। आता पुढची रास मिथुन रास। दुःखी, कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका। आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल। मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल। शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात। व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल। रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात। लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात ते तुम्हाला आज कळेल। आपल्या सामर्थ्यापेक्षा जास्त काम करणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होईल। उपाय: भगवान शंकरावर पंचमृताचे अभिषेक करा आणि आरोग्यामध्ये उत्तम फायदे मिळवाल। आता पुढची रास कर्क रास। तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील, परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा। मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो। इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे। आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे। या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात। असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल। एका मिठीचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील। तुमचा जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे। तुम्हाला आज वाटू शकते की तुम्ही तुमचा दिवस खराब करत आहे, म्हणून आपल्या दिवसाची योजना योग्य प्रकारे बनवा। उपाय: मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे, यासाठी चांदीचा कडा किंवा चांदीची चैन धारण करा। आता पुढची रास सिंह रास। तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा। मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल, कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली आध्यात्मिक व भावनिक असतात। तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल। आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे, यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल। कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा।
राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात। याची जाणीव ठेवा। भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात। दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो। तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे। आज तुम्ही लग्नाच्या समारंभात जाऊ शकतात, तिथे दारूचे सेवन करणे तुमच्यासाठी घातक असू शकते। उपाय: आपल्या प्रियकर प्रियासीला पिवळे कपडे भेट द्या आणि आपल्या संबंधांना मजबूत बनवा। आता पुढची रास कन्या रास। तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा। आजारावर जालिम लसीकरण लाभदायी ठरते। तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो। आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा। पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील। तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल। मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्या। तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल। जीवनात सर्व गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो। तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे। उपाय: माकडांना गूळ आणि चणे खाऊ घाला आणि स्वस्थ जीवन व्यतीत करा। तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल। पुढची रास तुळ रास। उच्च कॅलरी असणारा आहार टाळा। ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका। आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा। मुलांनी अपेक्षा पूर्ती केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल। तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे। अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे। वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा। स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहे। उत्तम भविष्याची योजना बनवणे कधीच वाईट नसते। आजच्या दिवशी चांगले प्रयोग तुम्ही उज्ज्वल भविष्याची योजना बनवण्यात करू शकतात। उपाय: धन प्राप्तीसाठी उगवत्या सूर्याला थोड्या वेळ निहारून सूर्यमंत्र ओम घृणी सूर्याय नमः बोला। आता पुढची रास वृश्चिक रास। तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे। मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुखकर होईल। तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल। प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका। आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल। जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल। कुठला सिनेमा किंवा नाटक पाहून तुम्हाला आज हिल स्टेशनवर जाण्याची इच्छा होईल। उपाय: चांदीचा एक चौकोनी तुकडा आपल्या आसपास ठेवा किंवा कौटुंबिक आनंद प्राप्त करण्यासाठी गळ्यात घाला। आता पुढची रास धनु रास। परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल। साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल। आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे। तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या। तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता। इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे। आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही। ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देतात त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात। तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल। आनंद तुमच्यामध्ये लपलेला आहे। आज फक्त तुम्हाला आपल्यामध्ये डोकावण्याची आवश्यकता आहे। उपाय: थंड तापमानासाठी घरामध्ये वेळोवेळी कपूर ज्वलंत करा। आता पुढची रास मकर रास। पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या। आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन
काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकतात. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. रोमॅन्टिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा, तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात. कुणाची साथ मिळवता आजच्या दिवशी तुम्ही भरपूर आनंद मिळवू शकाल. उपाय: शुद्ध मध रोज वापरल्याने आरोग्य चांगले राहते. आता पुढची रास कुंभ रास. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुमचा जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल. आपल्या वडिलांसोबत आज मित्रांप्रमाणे बोलू शकतात. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. उपाय: सकाळी लवकर उठून आपल्या कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कुटुंबात सुसंवाद ठेवा. आता पुढची रास मीन रास. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. जर आपल्या लव्ह पार्टनरला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर त्यांच्याशी आज बोलू शकतात. तथापि बोलण्याच्या आधी तुम्ही त्यांच्या भावनांना जाणून घ्या. निकटच्या सहकार्याशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तिन्ही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. चांगल्या स्पा मध्ये जाऊन तुम्हाला ताजेतवाने वाटू शकते. उपाय: कुठल्याही पवित्र स्थानावर हिरवे नारळ वाहून शांतता कायम ठेवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.